नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत मल्लिकार्जुन मंदिर जोम पर्वत या ठिकाणी. तुम्ही बघू शकता की हा एवढा मोठा डोंगर चढून आज आपल्याला हा ट्रेक पूर्ण करायचा आहे. तर आता आपण हा ट्रेक पूर्ण करणार आहोत. माझ्यासोबत आहेत माझे 3 सवंगडी, मंडले सर, घोसाळकर सर आणि बोत्रे सर. मी अभिषेक देवळे. आणि बघूया आज हा ट्रेक कसा राहतो, आपल्यासाठी हा प्रवास कसा राहतो. जाताना ठिकठिकाणी असे एक रिबिन बांधलेले आहे, जेणेकरून ट्रेकर्सला समजेल की वाट बरोबर आहे. तुम्हाला जाताना या अशा रिबिनना फॉलो करायचं आहे, जेणेकरून तुम्ही योग्य त्या मार्गाला जात आहात असं तुम्हाला समजेल. आता आपल्या ट्रेकचा पहिला टप्पा सध्या पार झालेला आहे. आपण एक डोंगर चढून वरती आलोय आणि बघू शकता की कोयनेचे बॅकवॉटर जे समोर तुम्हाला दिसतंय. आणि ही जी पर्वतरांग दिसते हा महीमंडनगड आहे. आणि ठीक त्याच्या समोर सगदेवचा डोंगर हा. आणि त्याच्या ठीक समोर आपण उभे आहोत आता, जिथे समोर आपले आहे पर्वतचा डोंगर, जिथे आज आपण ट्रेकिंगसाठी आलोय. तुम्ही बघू शकता ही जी झाडं आपल्याला बघायला मिळत आहेत, ही खास करून ह्याच भागात पाहायला मिळतात आपल्याला. कोकण टप्पा चढून आल्यावरती वरती कोकणात आपल्याला ही अशी झाडं बघायला मिळत नाहीत. थोड्याशा विश्रांतीसाठी आपण आता थांबलेलो आहोत. दुसरा टप्पा आता आपण पार केलेला आहे. थोडी विश्रांती घेऊन 5 मिनिटं आपण पुढच्या ट्रेकला सुरुवात करू परत. वरती कुठे आहे वाट? वरती वाट नाही. हो, सध्या एक अवघड टप्पा आपल्याला फेस करावा लागतोय. इथून चालताना मात्र थोडं जपून चालावं लागणार आहे. एखादी काठी जर तुमच्या हातात असेल तर तुम्हाला चालणं थोडं सोपं पडेल, कारण पूर्ण उताराचा भाग आहे आणि आपल्याला उताराच्या डोंगरावरून आडवं चालत जायचंय. एका साईडला पूर्ण दृश्य तुम्ही बघू शकता. सांगू इच्छितो की हा या कॅमेरामॅनचा शेवटचा व्हिडिओ आहे. तरी वरती जाऊन आपण यांना लवकरात लवकर निरोप देण्याची तयारी करणार आहोत. पुन्हा एकदा आपला वाटाडा आपल्याला संशयास्पद मार्गावर नेतोय असं आपल्याला जाणवत आहे. तरी पुन्हा एकदा गुगल मॅप आपला चुकलेला आहे आणि पुन्हा एकदा आम्ही चुकीच्या मार्गावर. आमचा वाटाडा एक अतिशय सोपा ट्रेक मुश्किल मध्ये कन्वर्ट करण्यात कायमच एक्सपर्ट आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला ही झलक पाहायला मिळते.
आमचा वाटाड्या आम्हाला मार्ग दाखवतोय की स्वतःच मार्ग शोधतोय, हा एक मोठा प्रश्न आम्हाला आता उद्भवतोय. आणि फायनली काखेत कळसा आणि गावाला वळसा हे प्रत्यक्षात आम्ही पाहिलेलं आहे आणि अनुभवलेलं आहे. चुकलेल्या मार्गावरून आता परत आपण योग्य त्या मार्गावर जात आहोत. आपला संबंध काय आपल्या साथीदाराने आपल्याला योग्य त्या मार्गावर आणलेला आहे. आता बघूया अजून किती वेळ लागतो आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी. हा टप्पा मात्र एक तुम्ही एकदम सोपा म्हणू शकता, कारण एकदमच सरळ आणि एक निवांत असं चालायला वाट वगैरे आहे आता सध्या आपल्याकडे. पुढचा टप्पा मात्र अवघड असणार आहे. ट्रेक सुरू करून आता आपल्याला बरोबर 1 तास झालेला आहे आणि आपण पूर्ण एक डोंगर चढून वरती आलेला आहे. आणि आपल्याला एक समाधानाची गोष्ट म्हणजे पाण्याचा स्रोत आपल्याला एक मिळालेला आहे. तर थोडा वेळ इथं आराम करून आपण पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत. तुम्ही बघू शकता किती घनदाट जंगल आहे. आणि एक चांगली गोष्ट म्हणजे आपल्याला या जंगलातून उन्हाचा तडाखा तेवढा जाणवणार नाही आणि आपल्यासाठी एक खरंच चांगली गोष्ट आहे. आणि एक चांगली सूचना आपल्याला बघायला मिळते, आपण योग्य त्या मार्गावर आहोत. एक चिन्ह लावलेलं आहे, हे बघू शकता तुम्ही. स्वयंभू श्री जोम मल्लिकार्जुन देवालय मंदिराकडे जाण्याचा मार्ग.